नागपूर जिल्ह्यातील मोदा तालुक्यातील खातेते महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गावभेटी दरम्यान खातेते विविध विकास कामाचे भूमिपूजन तसेच जनसंवाद निमित्त पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समोर नागरिकांनी तक्रारीचा फाडाच वाचला। तर आरोग्य विभाग, कृषी विभाग, पोलीस विभाग, विविध विभागाचे अधिकारी यांना पालकमंत्र्यांनी धारेवर धरत दिली तंबी। कृषी केंद्र चालक रासायनिक खतांवर लिकिंग असल्याचे सांगून शेतकऱ्याची आर्थिक लूट करीत असल्याचे जनसंवाद कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणले असता तात्काळ पोलीस व कृषी विभाग यांना सूचना दिल्या। चौकशी करून कृषी केंद्र चालक यांच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या। यावेळी कार्यक्रमाला उपस्थित पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी आमदार टेकचंद सावरकर, अनिल निधान, भाजप नागपूर जिल्हा महामंत्री मुकेश अग्रवाल, भाजपा तालुकाध्यक्ष मौदा, सरपंच माधुरी वैद्य, उपसरपंच रवींद्र मंडारकर, माजी सरपंच कैलाश वैद्य, SDO मस्के, तहसीलदार निंबाडकर व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर छबिलाल गिरीपुंजे, राज्य प्रतिनिधी नागपूर। 6 महिन्यांनी 4 महिन्यांनी आपण आपल्या गावात भागामध्ये जाणार आहे आणि आपल्या जनतेने जे आपला विश्वास टाकला, मतदान दिलं, शेवटी मतदानाच्या मागे अपेक्षा आशा असतात। आपण एखाद्या व्यक्तीला निवडून देतो, त्या निवडून देणाऱ्या व्यक्तीकडे आपल्या आशा असतात की हे निवडून आल्यावर आपल्या भागाचा विकास करू शकतात, म्हणून जनता आपल्याला मतदान करतं। मला या गोष्टीचा अभिमान आहे की आपल्या खातमध्ये या ठिकाणी आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी, आमदार सावरकर साहेबांच्या नेतृत्वात, अनिल निधानजी, आपण सर्वांनी, मुकेश अग्रवाल आणि सर्वांचेच नाव घेता येईल मला व्यासपीठावर, ज्यांचे नाव मी वाचले आहेत, की आपण सर्वांनी घरोघरी गेले, माझ्याकरता मत मागितलं आणि काही आश्वासन दिलं लोकांना की आमचं सरकार आलं, मी निवडून आलो तर आमचं सरकार काही ना काही काम करेल। मला या गोष्टीचाही आनंद आहे की यावेळी आपल्याला खात जिल्हा परिषदमध्ये 6,644 जे काही मतदान झालं त्यामध्ये जवळपास 2,000 मताची लीड आपल्या पक्षाला मिळाली आणि एक चांगलं काम आपण सर्वांनी केलं आहे। आणि हे 2,000 मताची लीड मिळताना कारण शेवटी जनतेने जे मतं दिले आहेत त्या मतामागे त्यांची अपेक्षा होती, म्हणून या ठिकाणी जनतेने आपल्याला मत दिलं आहे। आमच्या वरच्या सर्व नेत्यांनी जनतेला आश्वासन दिले होते की आपलं सरकार येईल तर आपण या भागामध्ये विकासाचे कामं करू। आपण जनतेला आश्वासन दिलं होतं जर आमचं सरकार आलं तर आमच्या या राज्यातल्या 2.5 कोटी लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या लाडक्या बहिणीची योजना पुढचे 5 वर्ष आम्ही चालू ठेवू आणि या 5 वर्षामध्ये आता आपण त्यांना 1,500 रुपये देतो आहे, आता आपण त्यांना 2,100 रुपये महिना हा त्या ठिकाणी देणार आहोत। इंजेक्शन नाही भेटायचे, दुखणं आता भरला मग प्रायव्हेट दवाखाने नाही आहेत का, मग ते जायचं असं आहे ना। काय ते PSC औषधीच नाही येत म्हणतात, मेन म्हणजे औषधी PSCला येत नाही म्हणतात तिकडून, हे कंप्लेंट आहे, त्याच्यावर तर काही नाही आहे। औषध येत नाही तुम्हाला? हॅलो, मी मुरबाडी गावावरून विजय पटले बोलत आहे। सरांना माहिती आहे सर, मी काय म्हणतो, ह्या PSCला 10 ते 15 गाव वाटेज आहे, परंतु जेव्हा आम्ही PSCला गेलो की दवाई संपलीची, स्टॉक संपलाची, हा विषय आहे तो विषय आहे डॉक्टर सर ते म्हणतात आणि तुमच्या पुढे सर सांगत आहे, मी एवढे बोलून माझ्या दोस्तपर्यंत इथंच संपवतो। डॉक्टर दवाई सर, मी सुधा गुरुमने बोलतो, मी तिथं औषध निर्माण अधिकारी म्हणून मागील 5 वर्षापासून कार्यरत आहे आणि 24 तास इथंच असतो सर। मी मागील वर्षी औषधाचा थोडा प्रॉब्लेम होता, पण आत्ता या 4-6 महिन्यामध्ये औषधाचा पूर्णपणे साठा आलेला आहे आणि या कालावधीमध्ये असं कधीच झालं नाही की कोणाला खोकल्याचं औषधी लिहून दिली आणि ती देण्यात आलेली नाही।
कधी कधी काय होते एका वेळेस समजा 4 किंवा 5 पेशंट माझ्यासमोर आले, डॉक्टर साहेबांनी समजा एखाद्याला खोकल्याचं औषधी लिहून दिलं असेल, प्रत्येक पेशंटला वाटते सर मलाही द्या. मी त्यांना सांगतो तुम्ही डॉक्टर साहेबांकडून लिहून आणा. दुखण्याच्या मलमाचा पण तोच प्रॉब्लेम आहे. एखाद्याला मलम जर दिलं तर सर मलाही मलम द्या, पण औषधीवर प्रिस्क्रिप्शनवर जर लिहिलेलं नसेल तर ती मला देता येत नाही. तुम्ही डॉक्टर साहेबांकडून लिहून घ्या अशी सूचना करतो सर. मेडिकल ऑफिसर तुम्ही आहे, तालुका कृषी तालुका आरोग्य अधिकारी तुम्ही आहे. उपलब्ध करून देतो सर. आणि आहे सर आपल्याकडे आता सध्या अजून. कधी PSC रात्री उघडी राहत नाही, कधी PSC मी पाहिला आहे. तुम्ही आजपासून सुधारलं नाही ना तर तुम्हाला पूर्ण सुधारून टाकेल. मी आता आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करीन. पुन्हा DD तुमच्या शंभरकर साहेब. शंभरकर आहे. तो DDच्या अंडरमध्ये आहे का CHच्या अंडरमध्ये तुम्ही? DHO साहेब होते. DHOच्या अंडरमध्ये आहे. तुमचे डेप्युटी डायरेक्टर हे आहेत शंभरकर साहेब. त्यांना पाठवतो उद्या. ठीक आहे. त्यांना पाठवायचं, डायरेक्टरला पाठवायचं. नाही सर, यांना तसं तर मी नेहमी भेट देत राहतो. त्यांना सांगतो. कुणाला पाठवायचं, की डायरेक्टरला पाठवू की डेप्युटी डायरेक्टरला पाठवू? नाही सर, आता सुधारवं का काय, सुधारवं का काही व्यवस्था? नाही सर, मी तर आता कॅम्प लावतोच आहे. मी तर इतके हाय लेवलचे डॉक्टर आणतो आहे की जे डॉक्टर 8 लाख 10 लाख ऑपरेशन जे घेतात ते फ्रीमध्ये करणार आहे. मी मोठे हॉस्पिटल 1-3-4 महिन्यात असा कॅम्प लावतो आहे पूर्ण खास सर्कलचं